चंद्रकलाताई आपल्या मुलाच्या मोठ्या फ्लॅटमध्ये एका कोपऱ्यात बसून सकाळपासून खोकत होत्या. परंतु कोणाकडेच एवढा वेळ नव्हता की त्यांना औषध द्यावे. चंद्रकलाताई आपल्या मुलाच्या घरात एखाद्या अनोळखी माणसापेक्षा सुद्धा वाईट परिस्थितीमध्ये राहत होत्या. त्यामुळे त्या स्वतः उठून सुद्धा औषध घेऊ शकत नव्हत्या. तेवढ्यातच त्यांची सून ओरडत म्हणाली, "अहो, ऐकलत का? या म्हातारीला इथे घेऊनच का आलात? ही दिवस रात्र खोकत राहते, त्यामुळे घरातील वातावरण खूप खराब झालं आहे." आपल्या सुनबाईचे असे खोचक बोलणे ऐकल्यानंतर चंद्रकलाताई कशा तरी आपले तोंड बंद करून खोकला रोखण्याचा प्रयत्न करू लागल्या. तेवढ्यातच त्यांचा मुलगा रणवीर तिथे आला आणि म्हणाला, "हे बघ आई, तसेही तू दिवसभर घराच्या एका कोपऱ्यामध्ये पडून असतेस. आता तुझे वय सुद्धा झालं आहे, त्यामुळे तू एकटी सुद्धा राहू शकत नाहीस. म्हणून मी विचार करतोय की तू वृद्धाश्रमात राहायला जावीस. इथे तुझ्याच वयाची खूप माणसे तुला भेटतील. त्यांच्याच बरोबर सुख दुःखाच्या गोष्टी बोल आणि तिथे तुला जेवण सुद्धा चांगले मिळेल. राहण्याची चांगली सुविधा सुद्धा आहे. आम्ही सुद्धा तुला महिन्यातून एकदा भेटायला येऊ आणि महत्वाचे म्हणजे तुझे तिथे मन सुद्धा लागेल. इथे छोट्याशा फ्लॅटमध्ये राहताना तुला अडचण होत असेल." आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकून चंद्रकलाताई हैराण झाल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि अश्रू भरल्या डोळ्यांनी त्या म्हणाल्या, "अरे बाळा, आता माझे हातपाय सुद्धा चांगल्या प्रकारे काम करत नाहीत. आता तर मला असे वाटते की मी काहीच दिवसांची पाहुणी आहे. मला माझे शेवटचे दिवस आणि म्हातारपण तुमच्यामध्येच राहून जगायचं आहे. मला कुठेही जायचं नाही." आपल्या आईचे असे शब्द ऐकून रणवीर रागातच म्हणाला, "मी तुला विचारत नाही, मी तुला सांगत आहे." आपल्या मुलाचे एवढे वाईट आणि उद्धट बोलणे ऐकल्यानंतर चंद्रकलाताईंच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. मग त्या आपल्या मुलाला म्हणाल्या, "त्यापेक्षा तू मला आपल्या जुन्या घरी सोडून ये. तिथे मी नोकर ठेवीन आणि त्यातील काही रूम भाड्याने देईन. त्यातून येणाऱ्या पैशामध्ये माझा घर खर्च भागेल." हे बोलणे ऐकताच रणवीर रागातच म्हणाल्या, "कोणत्या घराविषयी बोलते आहेस तू? तुला आठवत नाही का? इथे आल्यानंतर वर्षभरातच तू ते घर माझ्या नावावर केलं आहेस. आता तर एका पार्टी बरोबर बोलणे सुद्धा झालं आहे. काही दिवसातच मी ते घर विकणार आहे." हे ऐकून चंद्रकलाताई हैराण झाल्या. मग रणवीर आपल्या बायकोला म्हणाला, "आईला पण पुढच्या आठवड्यामध्ये वृद्धाश्रमात सोडून येऊ. त्यामुळे तू आईची जास्त चिंता करू नकोस." आता चंद्रकलाताई रागाने थरथरत होत्या. त्या 80 वर्षाच्या होत्या, तरीही त्यांना आरोग्यविषयक कोणतीही समस्या नव्हती. फक्त त्यांचे हातपाय कमकुवत झाले होते, त्यामुळे त्यांना चालायला थोडा त्रास होत होता. पण त्यांच्या मुलाच्या अशा विश्वासघाताने त्या पूर्णपणे मोडून गेल्या होत्या. त्यामुळे पूर्ण दिवसभर त्यांनी अन्न पाणी असे काहीच खाल्ले पिले नाही. त्याच दिवसात अचानक संध्याकाळी त्यांची मुलगी वृंदा त्यांना भेटायला आली. आपल्या मुलीला पाहताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आईला असे रडताना पाहून वृंदा हैराण झाली होती, म्हणून तिने लगेचच आपल्या आईला रडण्याचे कारण विचारले. तेव्हा चंद्रकलाताईंनी आपल्या मुलीला सर्व गोष्ट सांगितली. चंद्रकलाताईंनी खरं तर आपल्या मुलीवर कधीच जास्त प्रेम केले नाही. कधीच तिच्याबरोबर प्रेमाने वागल्या नाहीत. कारण त्यांना नेहमी असे वाटायचे की मुली नेहमी परक्या असतात. आता त्या आपल्या असतात, परंतु लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच्या होऊन जातात. पण आज आपल्या मुलीच्या खांद्यावर डोके ठेवून रडताना चंद्रकलाताईंना असे वाटत होते की जणू काही त्या आपल्या आईच्या कुशीतच डोके ठेवून रडत आहेत. तेव्हा वृंदा म्हणाली, "आई, आज तुझा जन्मदिवस आहे, म्हणून मी तुला भेटण्यासाठी आली होती. पण मला माहित नव्हते की तुझ्याबरोबर या सर्व गोष्टी घडत आहेत." तेव्हा चंद्रकलाताई हैराण होऊन आपल्या मुलीच्या चेहऱ्याकडे पाहू लागल्या. कारण त्यांना स्वतःला सुद्धा माहित नव्हते की आज त्यांचा जन्मदिवस आहे. पण वृंदाला सर्व काही लक्षात होते. ती म्हणू लागली, "आई, दादाने तुझ्याबरोबर चांगलं केलं नाही." तेवढ्यात रणवीर सुद्धा तिथे पोहोचला आणि म्हणाला, "अच्छा, दोघी माईलेकी मिळून काय माझी तक्रार करत आहात?" तेव्हा वृंदा रागातच म्हणाली, "तू धोका देऊन आईच्या नावावर असलेले घर तुझ्या नावावर करून घेतलेस." तेव्हा रणवीर म्हणू लागला, "मागच्या 3 वर्षापासून आईची जबाबदारी मी उचलत आहे, त्यामुळे त्या घरावर सुद्धा माझा अधिकार आहे. तू मध्ये बोलणारी कोण आहेस? जर तुला आईची एवढी चिंता आहे तर एक काम करूया. ते जुने घर मी ठेवतो आणि आईची सेवा तू कर. नाहीतर हिला वृद्धाश्रमात पाठवूया. विनाकारण म्हातारपणात हिचे ओझे कोण उचलेल?" त्यावर वृंदा म्हणाली, "आई, तू दादाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तुझ्या मुलाला तुझी पर्वाच नाही आहे तर काय करणार? तू माझ्यासोबत माझ्या घरी चल. दादा,
भलेही मला टोमणा मारत असेल, परंतु मी माझ्या कर्तव्यापासून कधीही मागे हटणार नाही. आपल्या बहिणीचे असे बोलणे ऐकल्यानंतर रणवीर रागातच म्हणाला, हो, हिला घेऊन जा आणि प्रेमाने तुझ्या सोबत ठेव. मला काही फरक पडत नाही. तसेही ती इथे राहो किंवा इतर कुठेही, तिचा काहीच उपयोग नाही. तेव्हा वृंदाचा कंठ दाटून आला. ती भरल्या कंठाने म्हणाली, आई, अजूनही तुला तुझ्या मुलाचा मोह बाकी आहे का, की माझ्यासोबत येणार आहेस? चंद्रकलाताई आता काहीही बोलण्याच्या स्थितीत नव्हत्या. त्यांचा कंठ दाटून आला होता. माहीत नाही त्यांच्या डोळ्यातून कधीपासून अश्रू वाहत होते, कारण त्यांनी आपल्या मुलाला नेहमीच त्याचे सर्वस्व मानले. त्यांना वाटत होते की म्हातारपणी आपला हा मुलगाच आपली सेवा करेल. हा विचार करून नेहमी चंद्रकलाताईंनी आपल्या मुलाला जास्त प्रेम दिले आणि याउलट मुलीला तिच्या सासरच्या घरी पाठवायचे आहे म्हणून फक्त तिच्याविषयीचे कर्तव्य पूर्ण करत राहिल्या. त्यांना असे वाटत होते की आपण आपल्या मुलीच्या कन्यादानाच्या वेळी जे काही तिच्यासाठी केले, तिला दिले, तेवढेच तिच्यासाठी पुरेसे आहे. शेवटी चंद्रकलाताई संकोचून जड अंतकरणाने म्हणाल्या, मुली, तुझे माझ्यावर प्रेम आहे म्हणूनच तुला ह्या म्हाताऱ्या आईला तुझ्याजवळ ठेवायचं आहे. पण आता माझ्याकडे तुला द्यायला काहीच उरलेलं नाही. मी कोणत्या तोंडाने तुझ्याकडे येऊ? मी तर माझ्या मुलाला सर्व काही मानून त्याच्याकडे सर्व काही हस्तांतरित केलं आहे. हे ऐकून वृंदा आपले अश्रू पुसत म्हणाली, आई, तू असे का बोलत आहेस? मला फक्त तुझे आशीर्वाद आहेत, बाकी दुसरं काहीच नको. माझ्याकडे पैसे एवढे आहेत की मी तुला आरामात खायला प्यायला घालू शकते. त्यापेक्षा जास्त पैसे घेऊन किंवा तुझ्याकडून इतर काही घेऊन मी त्याचे काय करणार आहे? देवाने माझ्या नवऱ्याला एवढे सक्षम बनवलं आहे की तो पूर्ण कुटुंबाची जबाबदारी एकट्याच्या जीवावर सहजरित्या पार पाडू शकतो. आणि मला एवढे चांगले सासर मिळाले आहे की तिथे मला माझ्या आईप्रती माझे कर्तव्य निभावण्यासाठी कोणीही रोखणार नाही. त्यामुळे मला काहीच नको. मला फक्त माझी आई हवी आहे. मला फक्त एवढंच वाटतं की माझ्या आईने म्हातारपणी एक सन्मानजनक आयुष्य जगावे. त्यामुळे मला तुझी देखभाल करायची आहे. मला एक मुलगी असण्याचे कर्तव्य पार पाडायचं आहे. आपल्या मुलीच्या तोंडून हे सर्व ऐकून चंद्रकलाताई हैराण झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. ज्या मुलीला त्यांनी परक्याचे धन समजून कमी प्रेम दिले होते, आज तीच मुलगी त्यांच्या म्हातारपणात त्यांच्यासोबत उभी होती. आणि मुलगा ज्याला त्यांनी डोळ्यातील तारा आणि म्हातारपणाचा आधार समजून त्याला मोठ्या लाडाने वाढवले होते, पण आज तोच नालायक निघाला होता. पण असे नाही की प्रत्येक मुलगा नालायक निघतो आणि मुलगी सेवा करते. खरं तर मुलाचा व्यवहार त्याच्या विचारसरणीवर अवलंबून असतो. इथे वृंदाची विचारसरणी योग्य होती की नव्हती याचा निर्णय तुम्ही स्वतः करा. चंद्रकलाताईंना एवढी मोठी ठेच लागल्यानंतर आपल्या मुलीच्या आधारामुळे त्यांना थोडा का होईना आधार मिळाला होता. म्हणून त्या अश्रू भरल्या डोळ्यांनी आपल्या मुलाकडे पाहत म्हणाल्या, बाळा, ते 50 लाखाचे जुने घर घेऊन तू सुखी राहा. आता ही म्हातारी आई तुझ्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही. आणि माझी हीच इच्छा आहे की माझ्या शेवटच्या क्षणी तू माझा चेहरा पाहण्यासाठी येऊ नकोस. असे म्हणत त्यांनी थरथरत्या हातांनी वृंदाचा तळहात धरला आणि तिथून कायमच्या हळूवार चालत तिथून निघून गेल्या. वृंदाने आपल्या आईची मनापासून सेवा केली. तिच्या सासरचे सुद्धा चंद्रकलाताईंना कधीही परके वाटेल असे वागले नाहीत. त्यानंतर 5 वर्ष त्या मोठ्या आनंदाने आपल्या मुलीबरोबर राहिल्या. त्यांच्या मुलाने त्यांना जखमा पोचवल्या होत्या, त्याचा त्यांना त्रास तर होतच होता, पण मुलगी आणि जावयाने जे प्रेम त्यांना दिले होते त्याने त्यांच्या जीवनात शांतता मिळाली होती. त्यामुळे शेवटच्या क्षणी सुद्धा त्या अगदी सहजतेने हे जग सोडून निघून गेल्या. आणि वृद्धापकाळात आईची सेवा करू शकल्याने वृंदालाही हायसे वाटले. अशीच बरीच वर्ष निघून गेली, पण रणवीरने कधीही आपल्या बहिणीचा शोध घेतला नाही किंवा साधी तिची चौकशी सुद्धा केली नाही. रणवीर आपल्या आईबरोबर चांगले वागला नाही म्हणून वृंदाने सुद्धा आपल्या भावाबरोबर कोणतेही नाते ठेवले नव्हते. हळूहळू 20 वर्ष अशीच निघून गेली. 20 वर्षानंतर जेव्हा एक दिवस वृंदा आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात दान करण्यासाठी पोहोचली होती, तेव्हा तिथे तिला रणवीर दिसला. वृंदाला पाहताच तो तिच्या जवळ आला आणि पश्चातापाचे अश्रू काढत म्हणू लागला, मला माफ कर वृंदा. मी माझ्या आईबरोबर जे काही केले तेच माझ्या मुलाने माझ्याबरोबर केले. मी आईकडून जुने घर मिळवण्यासाठी तिला धोका दिला होता,
पण त्यानंतर माझ्या मुलाने सुद्धा माझ्याबरोबर तेच केले. आज माझा मुलगा मला त्याच्यासोबत ठेवण्यास तयार नाही आणि माझी मुलगी सुद्धा मला तिच्यासोबत ठेवण्यास तयार नाही. पण आपली आई खूपच नशीबवान होती. तिला कमीत कमी तिच्या मुलीची तरी साथ मिळाली. पण मी अभागी आहे. म्हणूनच आज वृद्धाश्रमात मी माझ्या आयुष्याची शेवटची वर्ष घालवत आहे. तुझी वहिनी तर मागच्याच वर्षी हे जग सोडून निघून गेली. ती जोपर्यंत वृद्धाश्रमात माझ्या बरोबर होती तेव्हा माझे मन लागत होते. पण आता माझे इथे मनच लागत नाही. पण मी स्वतः नाराज होऊन जर राहिलो तर जगणे खूप मुश्किल होऊन जाते ग. त्यामुळे मी माझ्या मनाला समजावले आहे की ही माझ्याच कर्माची फळे आहेत. वृंदा आपल्या भावाची अशी दुःखद कहाणी ऐकून स्तब्धच राहिली. परंतु तिच्याकडे त्याची सांत्वना करण्यासाठी कोणतेही शब्द नव्हते. कारण तिच्या त्याच भावाने तिच्या म्हाताऱ्या आईला खूप वेदना दिल्या होत्या. म्हणून आपल्या भावासाठी तिच्या डोळ्यात पाणी तर नक्कीच आले, परंतु ती काहीही न बोलता तिथून निघून आली. आज कितीतरी वर्षानंतर रणवीरला अशा अवस्थेत पाहून वृंदा विचार करू लागली. माणसाकडे जोपर्यंत पैसा आहे, ताकद आहे, जवानी आहे, तोपर्यंत तो बेलगाम घोड्याप्रमाणे धावत असतो. पण जेव्हा वेळ बदलते, या सर्व गोष्टी निघून जातात, तेव्हा माणसाला आपल्या कर्माचा हिशोब चुकता करावाच लागतो. म्हणूनच मुलगा असो व मुलगी, प्रत्येकाने वृंदाप्रमाणे आपल्या आईबाबांची त्यांच्या म्हातारपणी काळजी घेऊन त्यांची सेवा करायलाच हवी. आणि जर का आपण असं केलं नाही तर काय होते हे वेगळं सांगण्याची गरज नाही, जसे रणवीरचे झाले. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर का आजची कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि अशाच नवनवीन कथा सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी लगेचच बेल आयकॉनला प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन कथांसोबत. धन्यवाद.